अरुणाचल. मला वाटतं या डोंगराचं नाव सुद्धा अरुणाचलच आहे, म्हणून देवाचं नाव आहे अरुणाचलेश्वर. थोडं आपल्याला कन्फर्म करावं लागेल. गुड मॉर्निंग झालेली आहे. लोक नाश्ता पाणी करतायत. सकाळी दर्शन करून आलेले आहेत लोक. चल बाबा लवकर जाऊ. तिरुवन्नामलेश्वर हे नाही आहे, हे लोक नाश्ता करतायत. पुढे लाईन पुढे आहे तिकडे. ब्रेकफास्ट करण्यासाठी आले मी आता. हॉटेल अरुणाचल आहे, त्याच्याच बेसमेंटला खाली रेस्टॉरंटचं आहे. रुद्रांश नाव काय? रुद्रांश समथिंग नाव काय? रुद्रेश की सगळ्याच नाव आहे. रुद्रेश आहे. सात मी इडली मागवली आहे. इडलीचं ना हे काय बोलले इडलीचं नाव ते? छोट्या इडली आहेत. नाही, सांबर इडली. सांबर इडली छोट्या इडल्या डायरेक्ट सांबारमध्ये पुरी. डायरेक्ट असं घ्यायचं, डायरेक्ट खायचं. मम्माची ऑर्डर काय आली आहे? मसाला डोसा. कसा आहे? छान आहे. गौरीची ऑर्डर आहे पुरी भाजी. अजून आजीची ऑर्डर पण पुरी भाजीच आहे, आणि किमूची ऑर्डर पण पुरी भाजी. मी पण अजून एक पुरी भाजीच मागवली आहे. काल रात्री जरा गोंधळला होता. प्रचंड गर्दी असल्यामुळे इथं जेवणच संपलं. एक तास वेट केलं, शेवटी बाहेर गेलो दुसऱ्या हॉटेलमध्ये बाजूलाच. पण तिथे जेवण छान मिळालं. त्या सगळ्या गडबडीत शूटिंग करायचं विसरून गेलो. काय ग गौरी? आता आम्ही निघतोय. आपलं याचं आहे पहिले रमणाश्रम आश्रम करूया व्हिजिट पूर्ण इथे, मग मंदिरात जाऊया आपण. चला ग. आहे आमचं हॉटेल अरुणाचला. बाजूला त्याचे आहे राजगोपुरम आहे अरुणाचलेश्वरचं. खूप उंच आहे. बापरे. तोय श्री रमणाश्रम बघायला. चला हे बघा एंट्री. रमणाश्रमला आम्ही आलेलो आहोत. जस्ट समोर एंट्री आहे. समोर लायब्ररी आहे. अरुणाचलमला जायला रस्ता आहे, त्याला मला वाटतं स्कंद आश्रम म्हणतात. ज्या ठिकाणी रमण महर्षींनी मौन साधना केली होती ते ठिकाण. ह्या इथून पुढे जवळपास 1.5 किलोमीटरवरती अरुणाचल डोंगर आपल्याला चढला पाहिजे. स्कंदाश्रम आणि विरूपाक्ष कीव. चला चला जायचं बेटा. डोंगरावर चढतोय आपण. पण हे डोंगर खूप लांब आहे. खाली कसं? गौरी आणि किमिया अरुणाचल चढताना. सावकाश चला. गौरी आणि किमिया अरुणाचला पर्वतावरती ध्यान करताना. ध्यानमग्न. चौकाश. अरुणाचल पर्वत आम्ही चढतोय. मी, किमो आणि आमची छोटी गौरी. निम्मा चढून आली ती आहे. अजूनही वरती जाऊया म्हणते, पण अंतर बरंच आहे. 1.5 किलोमीटर अंतर आहे टोटल.
त्याच्यामुळे बघा त्याचे पाय दुखतील. ते आम्ही रेस्टमध्ये थांबलो आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ रेस्ट करूया, थोडा वेळ आम्ही ध्यान करतो आणि मग आम्ही बाय. बाय. मग आपण जाऊया खाली. ठीक आहे, बाय बाय कर. खाली जाऊया ना. जाऊया खाली. आता जाऊया. हो थांब जरा वेट, आता हे करूया, रेस्ट करूया, मग जाऊया खाली. हां चला. अरुणाचलात आम्ही खाली उतरतोय. बऱ्यापैकी नंतर आम्ही खाली आलो आहे ना गौरी. आता आपण गौरीची प्रतिक्रिया घेऊया. गौरी, कसं वाटलं तुला डोंगर ट्रेकिंग चढायला? कसं आवडलं? हां मेडिटेशन केलं ना तू पण आणि दिदाने? खूप छान वाटतं. दीदा खाली गेली. दिदा खाली गेली, पळाली दिदा पुढे. का आपण जाऊया हळूहळू. का का चला बाय बाय कर. सगळ्यांनी सांग खूप छान आहे डोंगर म्हणून. अरुणाचलला खूप छान आहे. हां शांत वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. बरोबर ना? इकडे आपण दुसरीकडे गेलो तिकडे खूप सारे झाड होते, त्याच्यावर बेरी होते, त्याच्यावर पान त्याच्यावर एक छोटे होते की ते खाली पडायचे. ते जिंजीचा किल्ला. जिंजीच्या किल्ल्यामध्ये खूप मोठे वडाई झाडं आहेत, त्याच्याबद्दल तू बोलतेस. आता आपण आलो आहे तिरुवनामलाईला. तिकडे खाली पण तसं झाड आहे. खाली एक झाड आहे मोठं. हो बरोबर आहे. तसं छान. चल जाऊया आपण मग. आणि मम्माला सांगणार ना काय काय होतं वरती, ते कशी मजा आली, खूप छान वाटलं. हां मम्मा आजीवर थांबली आहे, मम्मा गावरती आली नाही. हां मम्माला सांगायचं घरी. ठीक आहे, चला. जय रमणा म्हणा. तिथलं बघूया. அப்படி இல்லைன்னா திருவண்ணாமலை வந்து பஸ் ஏறணும், திருவண்ணாமலையில இறக்கி. रमणाश्रमून आता मी निघालो आहे. ही एंट्री आहे रमणाश्रमची एंट्री. 10 वाजता आम्ही आलो आहे. तिकडे बस बाबा, तिकडे बस. कुठे आहे काय? आता आम्ही सांगलो आमच्या हॉटेलकडे, म्हणजे टेम्पलकडे. अरुणाचलेश्वर टेम्पल, सॉरी अरुणाचलेश्वर डोंगर, अरुणाचलेश्वर राजगोपुरम. विदाउट लाईन काय देवळामध्ये एंट्री नाही आहे. आतल्या भागात पण एंट्री नाही आहे. दर्शन घ्या घेऊ नका, आतमध्ये एंट्रीच नाही आहे, प्रचंड गर्दी असल्यामुळे. इथलंच नमस्कार करून बाय बाय करतो. चला, प्रचंड गर्दी आहे. दर्शन रंगाला 5 ते 7 तास लागतात. 4-5 लाईन आहेत, तरी सुद्धा 5 तास लागतात. दर्शन घ्यायला आहे ना, उभं राहू शकत नाही म्हणून रूमवर पाठवलं आहे. तर ही आजी आणि नाथ दोघे ते खरेदी करतायत. आजीची खरेदी काय संपत नाही आहे. महाबलीपुरम झाली, कांचीपुरम झाली, सगळीकडे खरेदी झाली तर काय संपत नाही. तर सून चालू केलं सूर्याने खरेदी करायला. काय ग 100 रुपयाला एवढा तुमचं? अच्छा, किमूची पण नवीन खरेदी वाटतं ती. कपडे घेतलेस ते? गळ्यातला येते ते, गळ्यातला येते. कधी म्हणजे कधी? मग कालच येते सांगते मला. बाट चालबाजी करते. हो आता ती रिक्षामध्ये लागलं ते मला. खड्ड्यात चाक गेलं ना, ते एका साईड मी आपटलो. रेग्युलर एंट्री सुद्धा आतमध्ये मंदिरात बंद आहे. सकाळी 6 वाजता गर्दी नव्हती, 6, 7:30, 7 पर्यंत गर्दी नव्हती. तेव्हा आमची मंडळी उठलीच नव्हती. आपलं रूम शूटिंग आलं होतं हॉटेलमध्ये. आता निघायची वेळ झाली, तर घेऊया आपण. 208. गौरी रूम दाखव तुझी, कुठे आहे ती? हे गौरी, लास्टला लेफ्ट साईडला रूम आहे. चला रूम दाखव आम्हाला. होय काय? टाक गोळे, का टाकूया आतमध्ये?
करायचं ही आहे गौरी आणि किमूची रूम. तो ऍक्टिव्हेट झालं. हे आमची सगळ्यांची एकच रूम आहे. अच्छा बेल आहे काय? हो बेल आहे डिजिटल. डिजिटल बेल. आणि बाकी काय ते वेकअपसाठी आहे. माय रूम आणि हां ते काय माहिती नाही मला. अगं वेक माय जर आपण टाकलं असेल ना त्यांना सांग सकाळी आम्हाला उठवा म्हणून. मेक माय रूम ऑक्युपाईड अच्छा अच्छा आणि डू नॉट डिस्टर्ब. ओके. नाही आपलं समजा इंटरेस्ट असेल ना आपली रूम हे करायची असते. रॅडिसनला कसं होतं तिथे हे होते बघ बॅच होते टाकून ठेवायचे. हां त्याच्यात ही सिस्टीम आहे ती. हे बोली असेल तर लोकांनी तुमची रूम व्यवस्थित करणार. पण ते कधी आता नाही बाहेर निघताना तू हे का सांगतो ना पुन्हा किमो ते काढ दरवाजा लॉक कर मग ते ऑप्शन ॲक्टिवेट होतील बघ. पण नको ते खालनं लोक वरती येतील नको त्यांना खाली दिसणार ते. चला रूम दाखव गौरी तुझी किंवा दाखव तुझी रूम. वाव अडकली अशी काय फॅमिली रूम आहे. तिथे एक्स्ट्रा बेड. एक्स्ट्रा बेडची फर्स्ट अशी मी पद्धत बघितली. हो फोल्डेबल आहे का? ते वॉशरूम आहे. सेकंड वेळा बघितलंय कारण तिथे टेकोनचे आर्यस हॉटेलमध्ये जायला होती तेव्हा ही अशी टेकोन. हां चला बाय बाय अरुणाचला म्हणजे काय बाय बाय अरुणाचल प्रदेश. तिरुवन्नामलाई काय बोल किंवा बोल बघूया गौरी बोल तिरुवन्नामलाई बोल. तिरुवन्नामलाई. अरे वा गुड छान बोलते. अण्णामलाई. अण्णामला नाही तिरुवन्नामलाई तिरुवन्नामलाई तिरुवन्नामलाई. तिरुवन्नामलाई मला येतच नाही मला. तिरुवन्नामलाई. चला बाय बाय चला आवरा रूम आवरा चला.